त्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आज आहे शनिवारचा एपिसोड आणि आजच्या भागाच्या शेवटी ठरणार आहे कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. त्यासाठी मी सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देते. मित्रांनो, गावात जत्रा आली म्हणजे तमाशा हा आलाच आणि तमाशा आला म्हणजे बाई पण आलीच की. अशाच एका तमाशातल्या बाईला बोलवायला गेलेत गावातले दोन बहादर. बघूया नेमकं काय होतंय. येतोय बुंगाट वाईस कॅप्टन योगेश आणि जोकर योगिनी आणि ऋषिकेश. याला दोघात घ्या, तिघात घ्या, पाचात घ्या, एकपात्री करायची सवय काही जात नाही. राम राम मित्रा, राम राम. राम राम. कसं काय, मजेत ना? मजेत, मी मजेत, माझी बायको मजेत. तुझ्या बायको बद्दल विचारलं का मी? नाही, तू विचारलं नसतं तरी मी सांगितलं असतं ना. काय आहे ना, तुला माझ्यापेक्षा तिच्यातच जास्त इंटरेस्ट आहे रे. याला म्हणते डुकराच्या स्वप्नात कचरा कुंडी. म्हणजे कशाला विचारू तुझ्या बायको बद्दल मी? सगळं माहिती आहे मला तिचं. व्हॉट्सअपवर असतो ना मी चॅटिंग. सकाळी गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत मध्यरात्रीपर्यंत सगळं माहिती असतं मला तिचं. मित्र असं विचारतो, व्हेअर आर यू? ती म्हणते इन गोठा, शेजारी बैल. असं आमचं रोज चालू असतं रात्री. बाप, आईला तरीच म्हणलं रात्री नवरा शेजारी असताना हिच्या हातात काय तर म्हणे मोबाईल. अरे याला काय अर्थ आहे? हे तुझा अपयश आहे मित्रा. शेजारी नवरा असताना बी बाईला परपुरुषाशी चॅटिंग करावं वाटती, हे तुझा अपयश आहे. नाही पण काय आहे ना मित्रा, कोणीतरी म्हणून ठेवलंय अपयश ही यशाची पहिली बारी असते. तू पायऱ्या चढत बैस अपयशाच्या आणि बायको तिकडं करते चॅटिंग. असं आहे का? अरे पण इथं आपण कशासाठी जमलोय मी? कशाला जमलोय? अरे आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रम करायचा आहे की नाही? सांस्कृतिक कार्यक्रम हवे यार. हा. मागच्या टायमाला जाण्याचं होतं आपल्याला. हा. तुझ्या बायकोकडेच लय वेळ गेला आपला. नाही तर काय राव, माझ्या बायकोनं लई टाइमपास केला. काही म्हण, पण टाइमपासला मस्तच तुझी बायको. म्हणजे विरंगुळा वहिनीशी चॅटिंग वगैरे मजा मस्त. तर मग आता काय आपल्याला जायचं बाईक? जावंच लागेल ना. बाईकडे जायचं. चल काहीतरी चाल खेळावं लागेल आपल्याला. चाल मग. थांबा नो. जायचं तुझ्या बायकोकडे? या पाये, अरे काही लाज आहे का तुला? अरे लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा, असं झालंय तुझं. अरे निर्लज्ज माणसा, आता आपलं ठरलंय ना बाईकडे जायचं कार्यक्रम आणायला, बायकोकडे कशाला निवड राहिला मला? तू एवढं थांबा मध्ये अभिनयाच्या चिळकांड्या मारल्या. मला वाटलं बायकोकडे जायचं तुझ्या. कशा सगळे नवरच दिसले तुझे नाट्यशास्त्र शिकलेले. शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानका बिभत्स रौद्रो शांतश्च काव्य नवरसामता. याच्यातला एक जरी नीट शिकला तरी करिअर होईल तुझं. बस, बाईकडे जायचंय ना? बाईकडे जायचंय. तुला सांगतो, मी काल बाईला फोन केला. हा. ती म्हणली 50,000 रुपयापेक्षा एक दमडी कमी करणार नाही. अरे बाप, लय आडेल बाई आहे ती. हा, 12 गावचं पाणी पिलेली ती. बरोबर. तर मी काय म्हणतो, आपल्याला सरपंचानी फक्त 25,000 रुपये दिलेले. हा. हा, तो म्हणलाय फक्त 25,000 मध्ये बाई सकट अख्खा तंबू इकडे आणा. अरे तू काळजी करू नको, 25,000 ना हा. आपल्याकडे. बाईला मी गावात फुकटात नाचवितो. तू हा. आणि बाईला फुकटात नाचणार पाहिजे. फुकटात नाचितो बाईला. चाल रे येड्या. खोटं वाटतं तुला? मग चॅलेंज लावतो का माझ्याशी? चॅलेंज काय? हा, जर बाई फुकटात नाचली आपल्याकडं ते 25,000 माझे. 25,000 तुझे? हा. देईन ना? चल निघूया. चल मग. चल. बाप रे बाप. अरे काय बंगला आहे बाईचा. मग 3 मजल्याची माडी. असलीच पाहिजे. अरे 50,000 रुपये नुसती सुपारी घेती, एवढे मोठे कार्यक्रम करती, मग असायलाच पाहिजे. हा, असायलाच पाहिजे बंगला. कोणी आहे का घरात? आले
राम 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 राम. मित्रा हा हिच्याकडे बघून मला माझ्या बायकोचीच आठवण यायला लागली रे. हो का हो. माझं विषय तसंच झालं. तुला पण तुझ्या बायकोची आठवण येते ना? नाही मला पण तुझ्याच बायकोची आठवण येते. काय लावलं राव? ओ माझ्याकडे काय काम आहे पटकन बोला. पावसात शिळत द्या कडी करायची. माय पाहुणं. ओ मी काय तुमची दूधवाली रखमा आहे? माझ्या अदाकारीनं हजारो दिलांच्या जखमा होत्या. बरं बाई मी काय म्हणतो तुमचा रेट काय आहे? मेल्या मुडद्या. अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अक्कल आहे का तुला काही नॉनसेन्स असं बोलत असतं का लेडीज बाई सांगा डायरेक्ट म्हणतो रेट काय आहे? बाई बाई तुमची सुपारी काय? 50,000च्या खाली एक दमडी पण घेणार नाही. असेल तर बोला, नाही तर परतीचा रस्ता धरा. नाही बाई महिन्याभराचा रतीब नाही लावायचा एका दिवसात सुपारी सांगा ना. अरे मेल्या रतीब नाही, या रतीचा एका कार्यक्रमाचाच मानधन सांगितलंय तुला. नाही नाही पण काय बाई जरा ऍडजस्ट करा ना. आता तुम्ही बी कलाकार आम्ही बी कलाकार. माय हा. तुम्ही बी कलाकार आहे वय? हो. कसले कलाकार? कसले कलाकार? हा कसलेले कलाकार आहे आम्ही बाई. असं? इकडे या तुम्ही. हा. या बा याच्याकडं याच्या तोंडाकडे बघा. येऊ मुरकुल तोंड्या खापर तोंड्या माकड तोंड्या असं वाटत असेल पण लई टॅलेंटेड आहे. याचं शिक्षण आहे ना बाई हा. स्पॉट बाई एवढं बी नाहीये पण यो मराठी इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर आहे. यो हा काळ तोंड्या हा डिरेक्टर आणि आहे. मग डायरेक्टर आहे बाई मी डायरेक्टर आहे. डायरेक्ट तुम्हाला पिक्चर मध्ये घेणार मी. या पा तुम्ही फक्त आमचा कार्यक्रम करा गावात एक सुपारी एवढी करा स्वस्तात करा तुम्हाला डायरेक्ट घेऊन पिक्चर करतो मी. हा. तुम्ही तुम्ही मला घेऊन पिक्चर करणार? हो, मी तुम्हाला घेऊन पिक्चर करतो. काय नाव काय तुमच्या पिक्चरचं? 2 दिवसात बाई उसात. झालं काय ना असे तुमच्यासारखे लई आले न मला गाजर देऊन गेले. तुम्ही येऊन मला ऊस द्यायचा प्रयत्न करू नका, कळलं ना? हे बघा सिनेमाचं राहू दे, सुपारीचं काय ते बोला. हे बघा 50,000च्या खाली 1 रुपया घेणार नाही. देणार असेल तर बोला, नाही तर निघाला टाइमची. बाई बाई मी काय म्हणतो ऐका ना एवढं आमच्याकडे कार्यक्रम करा ना आम्ही डायरेक्ट तुम्हाला पिक्चर मध्ये घेतो डायरेक्ट नॅशनल अवॉर्डच. अरे पण पिक्चर मध्ये नाही ना करायचं मला काम. काय त्रास आहे तुमचा? आता काय करायचं? काय म्हणलं बाई तो? तुझं सॉंग आहे ना, तू आणलंय ना बरोबर आणि मला विचारायला. डोळे काय मारी तो सांग ना मला काय मग ते. आयडिया 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 आली बाई त्याला आयडिया आली. काय काय कथाकथन कथाकथन बाई आम्ही कथाकथन करतो. हा. कथाकथन गावात आम्ही पैजीवर कथाकथन करतो बाई. मग त्यात काय आम्ही पण करतो की सवाल जवाब. ऐका राहू द्या ते नंतर. कथाकथन म्हणजे कसं आहे प्रत्येकाने एक एक कथा सांगायची एक एक गोष्ट सांगायची आणि गोष्ट झाल्यावर विचारायचं गोष्ट खरी का खोटी. बरं आणि मग आणि समोरचा जर म्हणला गोष्ट खोटी हा. तर कथा सांगणारा जिंकला आणि समोरचा जर म्हणला गोष्ट खरी तर कथा सांगणारा हारला. बाई तुम्ही जर जिंकलात हा तर आम्ही तुम्हाला 1,00,000 रुपये देऊ 50,000 आणि तुम्ही जर हारलात तर आमच्या गावात फुकटात कार्यक्रम करावा लागेल. कबूल का? पण हारले तर ना. हा चालन कबूल? चालन चालन. चला तुमची गोष्ट सांगा ना. काय ना पाहुणं, माझी एक आजी आहे असं 142 वर्षाची. किती? 142 वर्ष. तुम्हाला खोटं वाटतंय ना? खोटं वाटतंय ना तुम्हाला? नाही ना खोटं वाटतंय ना? नाही नाही असूच शकते ना. 142 वर्षाचीच असते आजी. तुम्ही 142 म्हणलं असतं तर चुकले असतं. बरोबर आहे. तर काय ना माझ्या 142 वर्षाच्या आजीच्या शेजारीच मी झोप येते रोज रात्री. अजून बी आजीच्या शेजारी झोप येतं तुम्ही? काय सांगू तुम्हाला माझी कर्म कहाणी. काय झालं? माझा नवरा सारखा दौऱ्यावर असतो. आता मग तुम्ही आजी शेजारी झोपल्यावर त्यांना काय करा बिचार? नाही तसं नाहीये. मग तो दौऱ्यावर असतो म्हणून मला आजी शेजारी झोपायला लागतं. असं असं त्याला मी सारखं म्हणते तुझे सारखे दौरे दौरे दौरे. अरे कधीतरी मला येळ दे. येळच देत नाही मला. आजी शेजारी झोपायची येळ येते ना मला. असं झालंय. बरोबर पुढे काय काय पाहुणं गावाकडे तर पाट उठायची सवय. बरोबर आहे. 6 वाजता जाग येते. आजी शेजारी झोपल्या म्हणलं जाग येणार नाही आजी शेजारी नाही, आमचं कोंबडं चारवतं ना कुकूच कू. असं असं त्यानी जाग येते. पण त्या दिवशी काय झालं, पाट मला वेगळ्याच आवाजाने जाग आली. मी बाहेर वावरात गेले तर आवाज यायला लागला कुडकुड 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 कुडकुड. मला काय कळलं ना आवाज कुठनं येतोय. तर आमचं कोंबडं हा त्याचा आवाज येत होता. तुमचं कोंबड तर कुकू चुकू करतं ना. कुडकुड कसं करत होतं? यावेळेला कुडकुड करत होतं. त्याला टोन्सिलचा प्रॉब्लेम. कोंबड्याला टॉन्सिल. कोंबड्याला टॉन्सिल. कोंबड्याला टॉन्सिल्स. टॉन्सिल त्याला आहे. टॉन्सिल्स. खोटं वाटतंय तुला? खोटं वाटतंय ना? असं नसतं ना. नाही नाही टॉन्सिल नाही नाही खरंय खरंय असूच शकतं.
कोंबड्याला टॉन्सिल असूच शकतो ना. माणसाला चिकन गुनिया होतो त्याला टॉन्सिल्स काऊन नाही? हा पुढे पुढे काय झालं? हा पुढं काय झालं माहिती का मी मग त्याला टोपलीत ना असं काढलं आणि वावरात सोडून दिलं निघून गेला तो. आणि मी अशी घराकडे वळाले तर परत कुडकुड 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 कुडकुड. किती कोंबडे बाई तुमच्याकडे? नाही कोंबड्या नाही. आता परत आवाज यायला मला कळच ना कुणाचा आवाज आहे. कोणाचा आहे? पाहुणं तुम्हाला तर माहिती आमचं वावर केवढं मोठं आहे. अरे आमच्या वावरात 5 हिरी आहेत ना. 5 हिरी आहेत. 5 हिरी? खोटं वाटतं तुम्हाला नसतात ना? 5 हिरी नसतात ना? नाही नाही असू शकता ना 5 विहिरी. त्याला काय असू शकता. आता ना त्या 5 विहिरींपैकी एका विहिरीत ना आवाज यायला लागला होता कुडकुड 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 कुडकुड. हा मग पुढं मी विहिरीत जाऊन खाली डोकावलं तर माझी 142 वर्षाची आजी विहिरीत पडली होती ना. अरे बापरे. वय मला लई टेन्शन आलं. म्हटलं आता काय करावं आजीला कसं बाहेर काढावं. हा. डोक्यालिटी आपली. हा, हा. लय भारी. बाजारात गेले 200 स्ट्रॉ आणले आणि मग स्ट्रॉ असे 190 स्ट्रॉ लावले. 10 राहिले ना. ते एक स्ट्रॉ ठेवले. हा त्या स्ट्रॉचं एक टोक आहे ना विहिरीत टाकलं. एक टोक असं तोंडात धरलं आणि समद विहिरीतलं पाणी पिऊन टाकलं. विहिरीतलं पाणी तुम्ही स्ट्रॉनं पिऊन टाकलं? पिऊन टाकलं? याला खोटं वाटायलंय. हो खोटं वाटेल तुम्हाला. असं नाही ना पिऊ शकत नाही ना विहिरीतलं पाणी. पिऊ शकता तुम्ही? अहो, तुम्ही 12 गावचं पाणी पिले एका विहिरीचं काय होतं? तुम्ही पिऊ शकता बाई. पिला असेल पिला. विहीर कोरडी ठाक केली असेल तुम्ही. कोरडी ठाक झाली. मग काय म्हातारीला सोपं झालं ना. तिने स्ट्रॉला धरलं सरकन वर आली आणि गेली घरात निघून. काय मग आता मला सांगा गोष्ट खरी आहे का खोटी आहे? बाई तुमची गोष्ट 100% खरी आहे. आमच्या गावात फुकटात कार्यक्रम करावा लागेल. आता बोला बाई. थांबा ना करा यांची राहिली ना गोष्ट अजून. सांग रे सांग चल या लवकर. बाई, मी हा. माझी गोष्ट हा, ना. राहिली तुमची पटकन हा. सांगा. सांभाळून घे रे बाबा. हा. हा. त्याचं काय झालं बाई? काय झालं? मी बायको सोबत एकदा झोपलो होतो घरात. एकदाच व्याकरण चुकलं. हा, मग. एकदा काय झालं बाई? काय मी झालं? घरात बायको सोबत झोपलो होतो. कुणाच्या? माझ्याच आहे. सध्या तरी. हा. असा बायको सोबत झोपलो होतो हा. आणि अचानक 12 वाजता अशी मला रोज जाग येते. जरा अशी चुळबुळ चालू होती माझी. काय कशाला? ते मध्यमवर्गीय माणूस आहे. जरा येते जागती. तहान लागती ना. तहान लागती. घसा कोरडा पडतो. हा, मग? नळडं कोरडं पडलं म्हणून मी असं तांब्यान फुलपत्र घ्यायला गेलो. बाजूला पाहत होतो काय बायको गायब. गायब? बायको गायब. बायो म्हटलं दूध बीत झाकून ठेवायला गेली असं म्हटलं. माझ घरात पाहिलं तिथं बी बायको है? नाही. मागं परसात पाहिलं तिथं बी बायको नाही. समोर अंगणात पाहिलं तिथं बी बायको नाही. हा. अरे बाप मग 2-4 गल्ले फिरून आलो तिथं बी बायको नाही. माझ्या घरात पाहिलं का? तिकडे गेला असतो बायको शोधली असते की मी. नाही म्हणजे वहिनी म्हणली असते मग भाऊजी आले तर चहा पोहे शिरा काहीतरी झाला असतं ना सगळं. त्याच्यामुळे गेलो नाही मी तिकडे. शपथ गेलो नाही. माझी इमानदारी. पुढे काय पुढे काय? अख्ख्या गल्लीत शोधलं बायको काही सापडना. गाडीला बैल जुंपले. अख्ख्या गावात फिरून आलो बायको काही सापडना बाई. मग एसटीत बसलो अख्खा तालुका फिरून आलो तरी बायको सापडना. रेल्वेत बसलो अख्खा जिल्हा फिरून आलो तरी बायको सापडना. शेवटी विमानात बसलो ना अख्खा देश पालता घातला बाई. ये काळ तोंड विमानात बसून देश पालता घातला तू. बसू शकतो मी विमानात. खोटं वाटतंय का तुम्हाला? नाही बसू शकतो. आजकाल काय कुणी पण विमानात बसू शकतं. एसटीच्या प्रवासासारखं झालंय. आमच्यातला एक जण जाणार आहे उद्या. कुणी बी जाऊ शकता असं काय नाही. जाऊ मग पुढं शकता. काय झालं? पुढं काय झालं? अख्खा देश पालता घातला बाई तरी बायको सापडना. शेवटी कटळून मी असा काशीला गेलो. काशीला माझा मित्र भेटला यो काय करतो तिथं? तिकडच काशी करतो तो. त्याला घेतलं त्याच्या खांद्यावर ढसळ रडलो. म्हटलं माझी बायको हरवली. तो म्हटलं आपण दोघं मिळून शोधू. त्याला घेऊन फिरत इथं आलो. तुमच्या दारात आलो. तुम्ही बाहेर आल्या तेव्हा मला कळलं रे माझी बायको तर इथे आहे. तूच माझी बायको. अरे काय याच्या डोक्यात परिणाम झालाय काय? मी कुठे तुझी बायको? आता सांगा बाई गोष्ट खरी आहे का खोटी? आता काय आहे गोष्ट खोटी म्हटलं तर फुकटात प्रोग्राम करायला लागल आणि गोष्ट खरी आहे म्हणलं तर याची बायको म्हणून गावाकडे जावं लागल. पण काय ना या काळतोंडीची बायको होण्यापेक्षा ना फुकटात प्रोग्राम केलेला परवडेल ना. काय ठरतंय का बाई? काय ठरतंय का? हा मी काय म्हणते पाहुणं तुम्ही सांगितलेली गोष्ट 1 नंबर खोटी आहे. अंगास बाई आता कार्यक्रम करायला गपचूप गावाकडे झाला. सामान भरा तुमचं. चला 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 चला. आता काय पर्याय? पण मी काय म्हणते पाहुणं
तुम्ही असं आमचं ज्यांचा हातावर पोट आहे अशा कलावंतांना फुकटात कार्यक्रम करायला लावता. बाई एवढे आम्ही बी हलकट नाही, कळलं का बाई? कलावंताची कदर आम्हाला बी आहे, कलावंत काय कष्ट करतोय आम्हाला बी कळतं, आणि लोककलेची जाणीव तर आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला बी नसणार बाई, शपथ सांगतो. हा, आणि लोक कलावंत जगला पाहिजे हे आम्हाला माहिती आहे. इकडे आणले तर पैसे तुला काय वाटलं मी घेतो ते? हे 25,000 धरा बाई, हे कलेचं एक टोकन म्हणून तुम्ही तुमच्याकडे ठेवा बाई, आम्ही एवढेच देऊ शकतो. कधी कधी गरीब लोकांसाठी पण तुम्ही कार्यक्रम केले पाहिजे बाई, नाही का? वा 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 करणार पाहुणा तुमच्या गावात नक्की कार्यक्रम करणार. हा, कसं आहे, लोककला जपणारे लोक आहे आपण. लोककला काही अशी साधी सुधी कला नाही, तिला असं तळ हाताच्या फोडासारखं जपावं लागतं, पाळण्यातलं लहान लेकरासारखं जपावं लागतं तिला. आता पाळणा आलाय, लेकरू आलंय, त्याच्याशिवाय कसं होणार? धरा जरा मग दोरी. दोरी. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, जोकरीच्या पायाला बांधले चाळ, लोककलेचा करू सांभाळ, जो बाळा जो रे जो. योगेश, ब्रेक डान्स मध्ये ऋषीचा हात धरू शकत नसलास तरी लेखणीमध्ये तुझा हात कोणी नाही धरू शकत. रेणुकाताई, कसा वाटला परफॉर्मन्स? इतका सुरेख ऍक्ट होता तुमचा, निशब्द करणारा ऍक्ट होता ऍक्च्युली. तर मी उभं राहून टाळ्या वाजवणार. वा, लोककलेसाठी तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि त्या जपायला पाहिजेत. हे जे तुझं भाष्य होतं ते पण फार 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 गरजेचं होतं. सो मी सेल्फीही घेणार आहे. वा. अख्ख्या ॲक्टमध्ये माझं मधून मकरंद सरांकडे लक्ष होतं आणि मी मकरंद सरांच्या डोळ्यात जे लोककलेसाठी प्रेम बघितलं, कुठेतरी त्यांना बीड आठवत होतं असं मला सतत वाटत होतं. येस येस. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? फार अप्रतिम. म्हणजे आजचा तुझा पाळणा हॅट्स ऑफ आहे योग्य, क्या बात है. तू अप्रतिम पाळणा, म्हणजे त्या पाळण्याचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे याची मला 200% खात्री आणि क्या बात आहे. आणि तू लोककलेचं सगळ्यात वैशिष्ट्य काय असतं, एकतर तू चावट शृंगारिक विनोद त्यात पेरायचेच असतात, पण लोककलावंताचं सगळ्यात वैशिष्ट्य बतावणीचं वैशिष्ट्य असतं. मी त्यांना श्रेष्ठ मानण्याचं फार साधं कारण आहे की त्यांची लिखित संहिता नसते. तर तिथेच उत्स्फूर्तपणे हजरजबाबीपणे आपल्याला वाक्याला वाक्य जोडून, आणि तू आज काय बॅटिंग केलीस, म्हणजे क्या बात आहे. तुझं प्रत्येक वाक्य मला दाद देण्यासारखंच होतं, कारण तू प्रत्येक वाक्य इतक्या योग्य पद्धतीने, म्हणजे डायरेक्ट 6 या पद्धतीचंच प्रत्येक तुझं हे होतं आणि फार चांगल्या पद्धतीचं. योगिनी, तू काय गोड काम केलंस, क्या बात है. ऋषा, तू पण आज फॅन्टॅस्टिक होतास, बहुत बढिया. आणि याबद्दल मी तुम्हाला टोपी दिलीच पाहिजे, क्या बात है, बढिया. मित्रांनो, आजकाल कोणती गोष्ट इव्हेंट म्हणून सेलिब्रेट केली जाईल काही सांगता येत नाही. आता बघा ना, इथे येणारा एक माणूस भलताच आगळा वेगळा इव्हेंट करू पाहतोय. बघूया काय आहे त्याच्या डोक्यात. येते सुसाट कॅप्टन विशाखा आणि तिच्याबरोबर जोरदार साथ द्यायला आज आपल्या सोबत आहेत समीर चौगुले. एक मिनिट ते कॉमेडीची बुलेट ट्रेन मधली आरोही तुम्हीच ना? हो. अरे बापरे, तुम्ही फोन लाईन वरनं पण शो करता? मी माझ्या बॉयफ्रेंडशी बोलत होते. काय 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 बॉयफ्रेंडशी. ओ सॉरी बरं, डॉक्टर आले?
काय झालं माहितीये का, डॉक्टर सकाळी आले होते आणि चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेलंय. काय? ते येतच असतील, तुम्ही बसा थोड्या वेळ. हा जानू बोल. आज पण डॉक्टर नाहीत. आज पण डॉक्टरना चक्कर आली वाटतं. वरच्यावर चक्कर यायला लागली आजकाल. हा. तुम्ही उभे का, बसा ना. हा? हो हो बस. टेकायचंच नाहीये की हेच टेकायचंय. एक मिनिट, हे आवाज कसले काढताय? नाही मीच आवाज काढतोय. का? बराच वेळ मेसेज आलेला नाही ना, अस्वस्थ वाटतंय. आवाज ऐकलं की बरं वाटतं. बरं वाटतं जरा. तुमचा फोन व्हायब्रेट होतोय. नाही नाही, माझा गळा व्हायब्रेट. मी हा आवाज काढतोय का? म्हणजे कुणीतरी या क्षणाला आपली आठवण काढतंय. हा जो आनंद आहे ना, तो मी एन्जॉय करतोय. प्रत्येक क्षण एन्जॉय केला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा इव्हेंट झाला पाहिजे. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. ओके. काय 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 चाललंय काय तुमचं? या मंचावरचं पहिलंच आहे ना स्किट माझं, त्यामुळे जरा जास्त एनर्जी लावली. कशाला? होती अवेलेबल, लावली. हे मला एवढंच विचारायचं, इथे काही सहज नाही नाही? नाही नाही, काय डॉक्टरशी ना ऑपिंगो बॅटिंगो लावलं होतं, ते हरले म्हणून खवडा मारायला आले. जोक सपाट. इथे काय सहज म्हणजे आजार वगैरे आहे तुम्हाला? काय ना, प्रत्येक जण आजारी असल्यावरच डॉक्टरकडे येतो ना. असं कसं? पोस्टमन येतो, तो काय आजारी असतो? पत्र द्यायला येतो ना, दूधवाला येतो, दूध द्यायला येतो, हो की नाही? सी लाईफ इज ब्युटिफुल. यू शुड. कोण आहात, कोण तुम्ही? हु आर यू? व्हॉट इज युअर नेम? बरं, यातल्या बाबांचं नाव कुठलं? दिस इज माय कार्ड. ओके. वाचल्यावर परत द्या. एकच छापलंय. एकच छापले. शी. काय समीर चौगुले, या. इव्हेंट परलोक इव्हेंट मॅनेजमेंट. There you are. अरे. Energy like. There you are, man. काय आहे? There you are. परलोक अंतविधी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. माणूस मेल्यानंतर त्याचा अंतविधीचा इव्हेंट आम्ही मॅनेज करतो. हे बघ, तू वेडसरस का? मी जिवंत आहे, मला याचा काही उपयोग नाहीये. मॅडम तुम्हाला कळत नाहीये, जीवन हे क्षणभंगूर आहे. काहीही होऊ शकतं. इनसिक्युरिटी आहे. आता तुमच्या समोर मी उभा आहे, दुसऱ्या क्षणाला मला काय हो डॉक्टर? नर्स नर्स. अरे हॅलो. हे काय? हे ॲम्ब्युलन्सचा आवाज काढला. कॉम्प्लिमेंटरी. नको रे, नको एवढा अविश्वास दाखवू त्या आमिरवर. खरंच खूपदा वाजवतो तो स्क्रिप्टची, सॉरी कीबोर्डची बटणं. अच्छा अच्छा खूपदा अच्छा. वाजव. तुम्ही बघा, तुम्ही बसा ना, बसा. या या या, बसा 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 बसा. सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी. इथे बसा, इथे बसा. सॉरी. तुमचं ठीक आहे, डोकं ठीक आहे, बरे आहात ना तुम्ही? हो, हो. नाही नाही, मगाशी हे हार्ट अटॅक सारखं काय केलं तुम्ही अचानक? तुमचा विश्वास बसला की अहो, नाही? म्हणजे काय, मला आधी भीती वाटली एकदम. काय मला खरंच वाटलं की नाही मला अहो, हार्ट अटॅक आलाय. अहो. हेच तर मला सांगायचंय. क्षणभंगूर आहे जीवन, इनसिक्युरिटी भरलेली आहे मॅडम. म्हणून मला एवढं सांगायचंय, तुम्ही तुमचं मरण
आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे बुक करा आणि मरणाला आनंदाने सामोरे जा. काय मरण बुक करायचं? या मॅम, हे काहीतरी वेगळंच आहे. तुमचा मृत्यू झाला की तुमच्या अंत्यविधीचा सगळा खर्च आम्ही करणारच आहोत. हा. पण आठवड्याभरात जर तुमच्या कुटुंबातला कोणी गचकलं तर त्याचा सुद्धा खर्च आम्ही करणार. पण मग तो माणूस मेलाच नाही तर? हेवी फाईन. अरे कंपनीची पॉलिसी आहे, काही करू शकत नाही त्याला. हो, काय डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? कसल्या पॉलिसी सांगताय का बाबा? मॅडम, तुम्ही तुमचं डोकं चालवा आणि आमच्याकडे तुमचं मरण बुक करा. तुम्हाला काही करायचं नाहीये, सगळं आम्ही करणार आहोत. तुम्ही फक्त मरायचंय. डोळ्यासमोर आणा. ओके. तुम्ही मस्त मेलात, आहा, तिरडीवर झोपलेला आहात. वाव. कसं वाटतंय मला सांगा. ह ल क. हलकट. नाही ते आपल्याला आवडलं असं करताना आपण अच्छा, तसं- त्याचा तो एक्स्ट्रा असं होता. क्या बात क्या बात आहे. डोक्यावर कुठलंच टेन्शन नाही. नाहीये. तुमच्या मागे कुटुंबाचं काय होईल ह्याचंही टेन्शन नाहीये. ह्या क्षणाला कसं वाटतंय मला सांगा. सांगितलं ना, ह ल क. ये होईना बात. आता तुमच्या आवडीचं गाणं पार्श्वसंगीत म्हणून लावलेलं आहे. वा. तुम्हाला आयटम सॉन्ग आवडतं? हा चालेल. मुन्नी बदनाम नाही, पण होईल. एक मिनिट, आयटम सॉन्ग बरं नाही ना तिरडीवर? याच्यापेक्षा माझं आवडतं गाणं लावा ना. कुठलंही सांगा. बावरा मन देखने चला एक, ते लावा ना, ते आवडतं मला. बावरा मन तुमचं आवडतं गाणं आहे? हरकत नाही, आम्ही एक वॉकमॅन देऊ. हा. त्यात बावरा मनचं लूप लागलेला असतं. ओके, जसं मला लागला होता. विचार करा, तुमच्या तोंडात तुळशीपत्र असेल, नाकात कापसाचे बोळे असतील आणि कानात हेडफोनचे गोळे असतील. हो. आणि तुमचा अवघा देह बावरे मन ऐकतोय. कसं वाटतं या क्षणाला मला सांगा. सुंदर, अप्रतिम. मी या. कायम माझं मरण असंच पाहिलंय. वा. कानात हेडफोन, बावरा मन आणि मी गेले. माझ्या बरोबर हे गाणं सुद्धा अनंतात विलीन झालं. क्या बात. बघा, एखाद्याच्या मरणाचा किती आनंद होतो लोकांना. बघा, टाळ्या वाजवत. बघा. पण मॅडम, तुम्हाला आनंद झालाय की नाही मला हो, सांगा. खूप. तुम्हाला सांगू, अंत्ययात्रेत अनेक लोक हा, येतात, हा. विचित्र पद्धतीने रडतात. हो, फार घाण पाहिले मी, खूप घाण. काय हसतंय? रडतंय का? असं काय काय हा. रडतात किंवा आळच कसले देतात? असे काय रडतात. हा 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 काय? हा हा ग- हा. हो काय? असे काही जण हा, रडतात. रडतात. सगळं गोंधळ निर्माण होतं ना. या गोंधळाला आमचा बँड चाल देणार आहे. सगळा गोंधळ दूर होणार, सगळं सुरेल रडणार. तुम्हाला बघायचंय? ओ वाव. ओके, वा. 1 2 3 4. फार सुंदर. थँक्यू थँक्यू गुरु, थँक्यू. अशी तुम्ही अशी सगळी गाणी गाणार आहात? येस, वा, वा. हे सगळं ट्राईड आणि टेस्टेड आहे मॅडम. हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. एकदा ते त्या बॉडीला सुद्धा गाणं आवडलं होतं, समेवर अशी मान हलवली होती. क्या बात, क्या. एक्सलंट. एवढंच नाहीये, एक स्टार अट्रॅक्शन आहे. ओके, काय? तुमच्या अंत्ययात्रेसाठी आम्ही काही विनोदी कलावंत, विनोदी मराठी ऍक्टर, सेलिब्रिटी म्हणून बोलवणार आहोत. बापरे, कॉमेडी ऍक्टर. येस. त्यांची काय गरज? तुम्हाला नाहीये, त्यांना गरज आहे. काय आहे? तुमच्या सुपारीवर त्यांची पानपट्टी चालणार आहे ना. हो त्याची गरज आहे. हो, नाही एक मिनिट, पण ते काय करणार काय इथे येऊन? मॅडम, ते तुम्हाला खांदा देणार. विचार करा, तुमचं प्रेत असं आडवं पडलेलं आहे आणि हे सेलिब्रिटी असे तुम्हाला खांदा देतात. बघा, तुमची अशी अंत्ययात्रा चालली आहे, लोक बिक बघतात. ग्रँजर बघा अंत्ययात्रेतलं. काय कसं वाटतंय मला सांगा. अहो, तुमचे सगळे नातेवाईक येणार, त्या सेलिब्रिटी असे असे फोटो काढणार, सेल्फी काढणार प्रेताबरोबर. कसं वाटतंय मला सांगा. काय चाललंय तुमचं? काय फालतूगिरी चालले मगापासून? किती मरणाची थट्टा करतात तुम्ही? काय चाललंय? अंत्ययात्रा, लोक ठिकाणावर आहे का? कसली गाणी गाताय? अहो, मरणाचं थोडं तरी गांभीर्य ठेवा. मॅडम, जगण्याचं गांभीर्य आपण ठेवलंय का? मन मेलेली माणसं आहोत आपण मॅडम. मग शरीर मरते, त्याचं कौतुक कशाला करायचं? अरे पण प्रेताबरोबर सेल्फी. तिथे नेपाळला भूकंप झाला, तिकडे प्रेताबरोबर अनेक सेल्फीज काढल्या आणि त्या सेल्फीज लाईक्स सुद्धा केल्या गेल्या. त्यांचं काय कराल तुम्ही? पृथ्वीवरचं पाणी आटलं, तशी नाती आटली, भावना आटल्या.
एखाद्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवून ना त्याचं सांत्वन करायची जागा आता फक्त 3 इंग्रजी शब्दांनी घेतली, RIP. तेवढं आपण टाकलं ना की आपलं काम झालं. कर्तव्यपूर्तीचं समाधान आपल्याला मिळतं. आपण खूप प्रगती केली, आपलं जीवन खूप सोयीचं झालं, पण जगणं कठीण झालं. आहे ना जगणं कठीण आहे ना, मग मरण कशाला कठीण करताय? कशाला मगापासून मरणाची थट्टा करताय तुम्ही? मला माहित होतं तुम्ही अशाच माझ्यावर चिडणार. अनेक जण माझ्याकडे बघून हसतात, पण काही वर्षांनी ना माझे विचार तुम्हाला पटतील. तुम्हाला मी द्रष्टा वाटेन. कारण या स्पर्धेच्या युगात ज्या वेगाने आपल्या संवेदना बोथट होत चालल्यात ना, त्या वेगाने एक दिवस असा मरणाचा हास्यास्पद इव्हेंट नक्कीच होणार आहे मॅडम. शेवटी ना सुरेश भटांच्या 2 ओळी तुम्हाला ऐकवतो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका पण जगण्याने छळले होते. मरण सुटका करतं मॅडम आपली. हे पटलंय तुम्हाला? मग माझी पॉलिसी घ्या. प्लीज माझा ऐका. प्लीज माझी पॉलिसी घ्या. सांगा ना कोणीतरी याला, सांगा. मकरंद सर कसा वाटला? क्या बात है सम्या, क्या बात है यार. आय लव्ह यू. म्हणजे मी तुझा खूप आधीपासून इतका फॅन आहे. आजही इतकी वर्ष मी तुला बघतोय सादरीकरण करताना. तीच ऊर्जा, तीच उत्स्फूर्तता आणि काय लाजवाब टायमिंग आहे. सगळंच हॅट्स ऑफ आहे. मी फक्त उभा राहून टाळ्या वाजवतो. क्या बात आहे सम्या. रेणुकाताई, मृत्यूबद्दल एवढा मॅड सटायर मी आधी कधीच पाहिला नाही आणि परफॉर्मन्स तर दोघांचाही अप्रतिम झाला. फॅन्टास्टिक. वा, क्या बात. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, एखाद्याची काहीही चूक नसताना जर का तो संकटात सापडला तर त्याला कसं वाटत असेल हे तुम्हाला हा प्रसंग बघून कळेल. येत आहेत सुसाट कलाकार आशुतोष आणि वनिता. एक्सक्यूज मी. मी? येस, तुम्हीच. येस. का? कधी? कुठे? कशाला? कुणी? काय? का? तुम्हाला नेमकं मलाच बोलवायचं होतं? बहुतेक. बहुतेक? अहो बाई, तुम्ही मला जवळ बोलून माझ्या कानफडात मारलेत. हा मग? एक नंबरचा ना स्त्री लंपट माणूस आहेस तू. हे बघा बाई, मी फार प्रतिष्ठित माणूस आहे. हो? हा, आणि समाजामध्ये मला काहीतरी किंमत आहे. हा, तरी बायकांशी कसं वागायचं कळलेलंच नाही वाटतं अजून तुला. बायकांची असं काय घडलं? काल मार्केट मधून जाताना तुम्हाला धक्का मारलास. काय? मुद्दाम मारलास तू धक्का. हा? म्हणून मी मारलं तुला आज. काल मार्केटमध्ये? हा. एक मिनिट बाई, सर्वप्रथम मी काल मार्केटमध्ये फिरलोच नाही. कारण मी होतो कोल्हापूरला. हा, माझ्या प्रेस कॉन्फरन्स साठी गेलो होतो. हा, तिथे मी हल्लो आणि काय सॅटेलाइटनी तुम्हाला इथे बसला का धक्का? उगाच खोटं बोलू नका. आता मी तुमचा चालणं बघितलं ना. काल तुम्ही असे डुलत माझ्या मागून आलात, मला धक्का मारला आणि लगेच पळून गेलात. तो डुलणारा माणूस मीच होतो कशावरनं? हो, मी पाहिलं ना. काय? तुम्ही मला धक्का मारलात, मी लगेच मागे वळून पाहिलं तर तुम्ही मला पाठमोरे दिसलात. थोडे जरा जाड दिसत होतात काल, पण हे टक्कल माझ्या लक्षात आहे. बाई, काहीतरी घोळ होत. जगामध्ये करोडो टकले असतात, ते काय सगळे धक्केच मारतात का? आणि मी टकलाय म्हणून मी पण तुम्हाला धक्काच मारला कशावरनं? माझी खात्रीच आहे की तुम्हीच मला धक्का मारलात. आणि काल सुद्धा याच रंगाचा टी शर्ट होता. काल म्हणजे कालपासून मी आजपर्यंत एकाच रंगाच्या एकाच टी शर्ट मध्ये फिरतोय. फिरत असाल
आता माझा स्पर्श झालाय ना त्याला, त्यामुळे तुम्हाला बदलावं असं वाटलं नसेल. भाई तुमचा स्पर्श माझ्या टी शर्टला झाला म्हणून मी टी शर्ट न काढायला तुम्ही स्वतःला काय एलिझाबेथ टेलर समजता का? का तुम्ही सिल्क स्मिता आहात? हो, एक मिनिट हं. एक तर मी टेलरिंगची कामं करत नाही आणि सिल्कचे कपडे मला आवडत नाहीत. बाई त्या कवटीच्या वर जे काही तुम्ही गंगावन लावलात ना, त्या कवटीच्या आतमध्ये 2 गोळे असतात मेंदू नावाचे. काय? ते कधीतरी वापरत जावा, नाही तर गोळा होईल त्याचा. ओ, तुमच्या ना तोंडावरूनच कळतंय की तुम्ही किती लंपट आणि बाई वेडे आहात ते. बाई बास, या असले आरोप मी सहन करणार नाही सांगून ठेवतो तुम्हाला. हा मग ठीक आहे, मी ना सिद्ध करू शकते बरं का. कसे सिद्ध करणार? एक मानसशास्त्रीय खेळानुसार मी हे सिद्ध करू शकते. हे असले फालतू खेळ मी नाही खेळणार. ओ, याच्यावरूनच कळणार आहे की तुम्ही मला काल धक्का मारला, त्यामुळे तुम्हाला गेम खेळावा लागेल. मी धक्का मारलाच नाही तर सिद्ध होणारच नाही, तरी पण मी खेळ खेळणार. हा बोला, काय काय करायचं? मी एक शब्द म्हणेन, हा. त्याच्यावरून तुम्हाला जे सुचेल ते लगेच म्हणायचं. एवढंच ना? हा, जास्त वेळ नाही घ्यायचा. हा म्हणला, चला बोला. तुम्ही तयार आहात? हा लगेच लगेच तयार, बोला. नक्की तयार हा आहात? हा. गुलाब. तिच्या केसात. आता का मारलं? का मारलं? हा ओ, याच्यावरून सिद्ध झालं की तुम्ही बाईल वेडे आहात ते. बाईल काय? आता तिच्या केसात गुलाब, याच्यात काय चुकलं? काय चुकलं? हा. अहो, स्त्री लंपटपणाची ना वृत्ती दिसली तुमच्यामध्ये. असली कसली वृत्ती? अहो, गुलाबावरून तुम्हाला चाचा नेहरू नाही आठवले का? त्याचा रंग नाही आठवलं? हुमायूं नाही आठवला का? किंवा गुलाबाचे काटे नाही आठवले? अहो बाई, साधी गोष्ट आहे. काल रात्री मी माझ्या बायकोला गुलाबाचं फूल दिलं होतं, ते तिनं तिच्या केसांमध्ये माळलं म्हणून मला ते आठवलं, म्हणून मी ते बोललो. बायकोला गुलाबाचं फुल दिलं? का बरं, का दिलं? आता रुसलेल्या बायकोला गुलाबाचं फूल नाही तर काय फणस नाही का डोक्यात घालायला? बरं, तुमची बायको रुसली मग? का रुसली का? काय नाही, कोल्हापूरवरनं यायला मला उशीर झाला ना, मग त्यामुळे ती रुसली होती. त्यात माझ्या बरोबर माझी कलिग होती. आता एवढ्या रात्री बाईला कुठे सोडणार म्हणून तिला घरी सोडलं, मग माझ्या घरी आलो तर ही रुसली म्हणून गुलाब दिलं. घ्या, म्हणजे तुमच्या बायकोला सुद्धा माहित झालंय की तुम्ही कोल्हापुरात वगैरे नव्हता गेलात. हो, भर दुपारी एका सुंदर स्त्रीला धक्का मारला तुम्ही, हे तिलाही कळलं आणि रात्री कळीला सोडायला तिच्यासोबत गेला होता. अहो कळी नाही, कलिग. कलिग म्हणतात त्याला, सहकारी, सहकर्मचारी. तेच ते. आणि तुम्हाला धक्का बसला दुपारी, मी तिला गुलाब दिला रात्री. दुपारच्या धक्क्याच्या रात्रीच्या गुलाबाशी काय संबंध आहे? तुम्ही रात्री अपरात्री सोडायला जाता? हो, मग बाई माणूस म्हणलं ती रात्री अपरात्री सोडायला झालं नको. आता तुम्ही जर का मला अशाच रात्री अपरात्री दिसल्या असता तर मी तुम्हाला असंच सोडलं असतं का? हा माणूस काय म्हणतो बघा, रात्री अपरात्री असंच सोडलं असतं का? म्हणजे विनयभंग करायचं होतं का? जी वाईट माणूस आहे. हो बाई, अहो शब्दाचे अनेक अर्थ काढू नका. काय एका शब्दावरनं तुम्ही मला जज करताय का? ठीक आहे, माझे दुसरा शब्द सुद्धा आहे. दुसरा? तुम्ही तयार आहात? हा आहे, चला. बाळ. बाळंतीण. ज्या, इथे सुद्धा बाळंतीण आहेच का? अरे, बाळ गोड असतं, बाळ सुंदर असतं, किंवा बाळ गंगाधर नाही आठवले का तुला? अहो बाई, साधं सरळ सोपं वाक्य आहे की हो. आपण नेहमी बोलतोच ना, काय कशी बाळंतीण सुखरूप आहे की नाही? असे आपण बरेच शब्द बोलतो, त्यामुळे बाळंतीणच आठवायची होती का? हा, ती एक स्त्री असते ना. बरोबर, मला ना आता खात्रीच पडली की ह्याच माणसाने मला धक्का मारलाय. अहो बाई, मी तुम्हाला धक्का मारला नाही. मी तुम्हाला धक्का मारला असता तर मी रिबाउंड होऊन तिकडे जाऊन पडलो असतो. एवढं कळत नाही तुम्हाला? बरं, तुमचं नाव काय? सदा. पूर्ण नाव सांगा. नाही राहू दे ना. काय पूर्ण नाव सांगा. सदा देव धक्के. हो, बघा याच्यात आडनावातच धक्के आहे. सारखा धक्का मारतो हा माणूस. अहो सारखा धक्का मारतो म्हणजे काय माझं पाळण्यातलं नाव आहे का ते? आडनाव आहे ते. बरं. मग आडनाव वंश परंपरागत असतं, काय माणसाची वृत्ती बघून नाही आडनाव ठेवत. हो, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरं का, पाळण्यात दिसतात. अहो मग आडनाव माझा आजोबांपासून आहे. माझ्या आजोबांना माझे पाय पाळण्यात दिसले होते का देव धक्के आडनाव स्वीकारायला? बरं, ठीक आहे. तुम्ही कुठे राहता? कुठे? मी राहतो इथे आपल्या कमल अपार्टमेंट मध्ये. बघा, इथे सुद्धा बाईचंच नाव का? अरे, कमल अपार्टमेंट असं नाव घ्यायचं. अशा घरात का नाही राहिलास तू? अहो कमल पण हे बाईचंच नाव असू शकतं की. मुलींच्या सर्व नावांची यादी पाठांतर केली आहेस ना? कुठे ऑफिस? कुठे तुमचं? इथे चर्चगेटला. चर्चगेट मध्ये कुठे आहे? आहे तिथे जवळ आहे. अहो, जवळ म्हणजे नेमकं कुठे? भाऊचा धक्का. आता सिद्ध करायला काही राहिलंय का? धक्का इथे आलाच. मला ना आता खात्रीच पटली की तुम्हीच धक्का मारलाय मला. काय धक्का मारला? काय भाऊच्या धक्क्याच्या शेजारी माझा ऑफिस आहे म्हणून मी तुम्हाला धक्का मारला का? हो. का मी तुम्हाला धक्का मारला म्हणून त्या भाऊने स्वतःच्या धक्क्याचं नाव धक्का ठेवलं?
मी तुम्हाला धक्का नाही मारला हो बाई. आणि तुम्हाला वाटत असेल ना मी धक्का मारला तरी मी तुमची माफी मागतो. इथून पुढे तुम्हाला धक्का लागला ना तरी मी इथून हलणार नाही, इथेच उभं राहीन हो तुमचा मार खायला. बरं घ्या. या माणसाच्या मनातून ना अजूनही धक्क्याचे विचार गेले नाही. तसं राहील. बाई बाई तुमची वाजते, उचला. रिंग वाजते, उचला. रिंग वाजते, परत रिंग वाजते. सतत स्त्रीलिंगी बोलायचं. फोन वाजला हे नाही बोलता आलं का? अहो आता रिंग हा स्त्रीलिंगीत शब्द आहे की हो. हो. आता रंगा वाजला असं म्हणू का? गप्प बसा. हॅलो हॅलो. हा हा मॅडम, हवालदार शिंदे बोलायला लागलो. हा हवालदार साहेब बोला ना. तुम्ही काल ते माणसाविषयी कंप्लेंट केली होती ना, हो, हो, ते हो. ज्यांनी तुम्हाला धक्का मारलाय, हा. तो सापडलाय सीसीटीव्ही फुटेज कॅमेरामध्ये. सापडलाय? हा सापडलाय. तुम्ही एक काम करा, त्याला चौकीमध्ये बसून ठेवलं, तुम्ही लगेच चौकीमध्ये या. हो हो आले लगेच. हा, हा, आले. या लवकर, या. लगेच आले. थँक्यू. कोणाचा फोन होता? हवालदार साहेबांचा होता. काय म्हणाले? ते मार्केटमध्ये काल ज्या माणसाने मला धक्का मारला ना तो त्याला सापडलाय. हा. हो त्यामुळे सॉरी आम्ही चुकून मारलं तुम्हाला. येते लगेच. नाही, आता इथनं हलायचं नाही. आता मी तुम्हाला धक्के मारणार. कारण मी बाईल वेडा आहे ना, स्त्री लंपट आहे ना. तुमच्या मानसशास्त्र खेळाने ते सिद्ध केलं ना की मी धक्के मारतो म्हणून. आता इथनं हलायचं नाही. आता मी तुम्हाला धक्के मारणार. सोडा, मी तुम्हाला धक्के मारणार. हल्लात कुठे थांबा ना, धक्के मारतो. मकरंद सर कसं वाटलं परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम. क्या बात है. दोघांनी पण लाजवाब कामं केली आणि फारच मजा आणली. म्हणजे इतकी साधी घटना तुम्ही इतक्या विविध अंगाने खुलवत नेली आणि मला ती तुझं मानसशास्त्रीय प्रश्नोत्तर तर भयंकर आवडले. आणि हॅट्स ऑफ टू म्युझिक टीम. क्या बात है. सुपर्ब. वनिता आज तू खूप गोड काम केलंस. क्या बात है. बहुत बढिया. मी टोपी घालतो तुम्हाला. अरे वा. रेणुकाताई फारच गोड धक्का होतं हे प्रहसन म्हणजे आमच्यासाठी. आणि फारच इंटरेस्टिंग होतं. म्हणजे इतकं लॉजिक नसलेलं खरं तर, पण त्याच्यातलं जे काय लॉजिक होतं, मॅड लॉजिक, ते तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सादर केलं की मी ही सेल्फी घेणार आहे. मला खूप आनंद झाला. मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. तर आता अनाऊन्स होणार आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. पण त्याआधी आपल्यामध्ये दोन खास पाहुणे आहेत. त्यांना तुम्हाला मला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे. सत्येंद्र आणि शौर्यमान. हे दोघंही रेणुकाताईंची मुलं आहेत आणि ती आज इथे धमाल करतात आपल्या सगळ्या कलाकारांबरोबर. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता आपण बोलवणार आहोत आपल्या लाडक्या जजेसना स्टेजवर आणि जाणून घेणार आहोत त्यांचा अभिप्राय. मकरंद सर हा आठवडा कसा वाटला? भन्नाट आठवडा. म्हणजे खरंच आता बुलेट ट्रेन वाटली मला या आठवड्यामध्ये. अगदी सगळ्यांचेच सादरीकरण फार अप्रतिम होते. आणि सम्या तू फार प्लेझंट सरप्राईज होतास या आमच्या या मंचावर. तुझं स्वागत. तू नेहमी यावंस आणि रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करावं असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतंय. आणि यावेळेस आम्ही म्हणजे बापरे असं झालं आम्हाला. म्हणजे कुणाला चांगलं म्हणायचं, कुणाला वाईट म्हणायचं, इतक्या सुंदर स्तरावर सगळ्यांनी सादरीकरणं केले. आणि तुम्ही सातत्याने असं करावं यासाठी मनापासून शुभेच्छा. दोन्ही टीम या आठवड्यामध्ये एक नंबरलाच आहे. या आठवड्यातली परफॉर्मर ऑफ द वीक अशी जोडी आम्ही आमच्या मते निवडलेली आहे, पॅडी आणि सुप्रिया. याचा लेखक आहे चेतन डांगे. आणि आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.